अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी मी ते उभा आहे। आपण मला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा आपला आभार व्यक्त करतो। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अध्यक्ष महोदय असे अनेक मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये सातत्याने या सभागृहामध्ये जेव्हापासून अभिभाषणावर चर्चा होते तेव्हापासून मी ऐकतोय अनेक करार जे काही झाले त्याच्यामध्ये उल्लेख डावोसचा झाला। काही त्या बाकांवर काही म्हणजे एका सदस्यांनी ते डावोस म्हणत होते की डिवोर्स म्हणत होते, मला काही लक्षात आलेलं नाही, पण डावोसवर आणि त्या MOU मध्ये झालेल्या त्या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये अनेक ॲग्रीमेंट या त्याचा उल्लेख या अभिभाषणामध्ये आहे। इंडियन मॅरिटाईम वीकमध्ये जे 2025 मध्ये झालं त्याच्यामध्ये 56,000 करोडचे MOU साईन झालेले आहेत। मी सगळ्याच MOUचा उल्लेख करणार नाही, त्याच्यामध्ये MIDC खातं पण आहे। खरं तर राज्यपालांचं अभिभाषण हे पुढची दिशा देत असतं, तसंच बजेट पण असतं। जे डायरेक्ट आपला सरकार कुठल्या डायरेक्शनने जाणार ते डायरेक्शन देण्याचं काम राज्यपालांचं अभिभाषण करत असतं। सगळ्याच विषयांवर स्पर्श करण्याचं काम महामहिम राज्यपालांनी केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं जाहीर कौतुक देखील करतो। त्याच्यामध्ये 30 लाख करोडचे MOU साईन झालेले आहेत डावोसमध्ये, याचाही उल्लेख झाला, त्याच्यावरती खिल्ली उडवली गेली। मला कळत नाही अध्यक्ष महोदय, डावोसमध्ये काही मंत्री आजच गेले किंवा ह्या सरकारमध्येच गेले, ह्याच्या अगोदर कोण मंत्री गेलेच नाहीत डावोसमध्ये। काय हरकत नाही, ह्याच्या अगोदर काय कोण मंत्री गेलेच नाहीत डावोसमध्ये, आणि जेव्हा ते मंत्री गेले तेव्हा कुठले करारच झाले नाही आहे का? त्या करारांचा उल्लेखच झाला नाही आहे का कुठल्या मिनिट्समध्ये? पण आपण बोलायचं म्हणून बोलतो आणि ऐकायचं म्हणून या सभागृहात आमच्यासारखे नवीन सदस्य ऐकतायत, पण ठीक आहे। त्याच्यामध्ये FDIचा उल्लेख झाला। देशामध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरचा राज्य FDI जमवण्यामध्ये त्याचा उल्लेख आता ह्याच्यामध्ये झालेला आहे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये। अध्यक्ष महोदय, हे सगळे मुद्दे जे अभिभाषणामध्ये बोलले गेले ते खरोखरच महाराष्ट्राला एका योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम करतील, हे माझ्यासारख्या सदस्याच्या मनामध्ये आता शंका राहिलेली नाही। पण मी काही स्पेसिफिक मुद्द्यांवर बोलणार आहे, त्याचा उल्लेख महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये देखील आहे। महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अध्यक्ष महोदय उल्लेख आहे तो 4,478 कोटीच्या मेजर रोड इम्प्रूव्हमेंट कामांचा। आता हे 4,478 करोड रुपये हे कुठे इम्प्लिमेंट होणार आहेत, कुठे त्याचा वापर होणार आहे, त्याचा कुठेही उल्लेख या अभिभाषणाच्या त्या ह्याच्यामध्ये नाही आहे मसुद्यामध्ये। आमचा मुंबई गोवा महामार्ग साहेब अनेक वर्ष हा रखडला गेलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला महामार्ग किंवा तिकडचा जो सेक्शन आहे तो पूर्ण झालेला आहे। रत्नागिरी आणि काही प्रमाणामध्ये रायगड एवढाच महामार्ग आता शिल्लक आहे। मला असं वाटतं निकम साहेब 100 किलोमीटरच्या आत महामार्गाचं काम आता राहिलं असेल, ते कधी पूर्ण होणार, त्याच्यासाठी हा पैसा वापरला जाईल का? कारण का 4,478 करोड रुपये त्याच्यामध्ये आम्हाला 800,000 करोड रुपये जरी दिले तरी निकम साहेब आपला हा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागू शकतो। सिंधुदुर्गाचं काम पूर्ण झालेलं आहे, रत्नागिरी आणि काही प्रमाणामध्ये रायगडचं राहिलेलं आहे। तर जर मुंबई गोवा महामार्गाचं काम महामहिम राज्यपाल जसं म्हणतायत त्यांच्या मनोगतामध्ये ज्याचा उल्लेख झालेला आहे त्या 4,478 कोटीमध्ये मेजर रोड इम्प्रूव्हमेंटमध्ये जर हे घेतलं तर आमचं मुंबई गोवा महामार्ग हा 100% पूर्ण होईल आणि आमच्या कोकणवासियांवर फार मोठे उपकार होतील या सरकारचे।
अनेक वर्ष तो रस्ता रखडलेला आहे अध्यक्ष महोदय. कोण उत्तर द्यायला तयार नाही. आता तरी सरकारने त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि मुंबई गोवा महामार्ग ह्या 4,478 कोटीमध्ये आम्हाला ते मिळणार का एवढं फक्त सरकारने या निमित्ताने आम्हाला सांगावं. दुसरा विषय आमचा साहेब अतिशय महत्त्वाचा, काजू उत्पादक हे मिनिमम सपोर्ट प्राईसच्या चौकटीत पडत नाही. काजू उत्पादक जे आहेत ते जेव्हा लागवड करतात, शेती करतात, त्यांना कोणाचाही आधार नाही. अनेक शिकलेली मुलं, माझ्या मतदारसंघाचा उल्लेख जर केला, अनेक शिकलेली मुलं मुंबईमधल्या नोकऱ्या सोडून तिथे काजू लागवड करण्यासाठी आपल्या गावाकडे गेलेले आहेत अध्यक्ष महोदय. आज परिस्थिती त्यांच्यावर काय झाली आहे. मिनिमम सपोर्ट प्राईसच्या चौकटीमध्ये आपला काजू पडत नाही किंवा नारळ नाही. काजू लागवड आणि नारळ, खास करून काजू. आता ह्याच्यामध्ये झालं आहे काय साहेब, गोवा गव्हर्नमेंटने 6 फेब्रुवारी 2025 रोजी एक GR काढला. बाजूला महाराष्ट्र, आमच्या जिल्ह्याला लागून गोवा राज्य आहे, तिथे अशोर्ड प्राईज म्हणून, मिनिमम सपोर्ट प्राईज नाही, अशोर्ड प्राईज म्हणून साहेब तिथे 170 रुपये रॉ काजूला देण्याचं मंजूर केलेलं आहे पर kg. म्हणजे जिथे 120 रुपयेमध्ये जर समजा मार्केट भाव थांबला तर वरचे 50 रुपये देण्याचं काम हे गोवा गव्हर्नमेंट करतं. हे 2025 पासून चालू केलेलं आहे. आणि आजचा जो काजू उत्पादक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये, कदाचित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती असावी साहेब. काजू उत्पादक हा पूर्णपणे रसातळाला गेलेला आहे. बरबाद झाली काजूची लागवड. आता जे हवामान बदललं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काजू हा शून्यावर गेला. काजू उत्पादक शेतकरी बरबाद झाला. त्याच्यामध्ये काय झालं, काजू उत्पादकाला आता काय चान्सच ठेवला नाही कुठल्याच सरकारने. आपल्याकडे जो बाहेरून काजू येतो तो आफ्रिकन देशातून येतो अध्यक्ष महोदय. आफ्रिकन देशातून आणलेला काजू इकडच्या आपल्या कॅशू बरोबर तो मिक्स केला जातो. 164 देशांनी GI मानांकन दिलंय साहेब कोकणातल्या काजूसाठी, 164 देशांनी. तरी इकडे आपला काजू आफ्रिकन काजूंबरोबर मिक्स केला जातो, बाजारभाव तुटतो. विषय काय झाला, 2010 पर्यंत काजूवर ड्युटी 18% होती, आज ती 2.5%वर आली आहे. बाहेरचा जो काय एक्सपोर्टचा माल आपल्याकडे मिक्सिंगसाठी आला, काजू उत्पादक साहेब शून्यावर गेला, 0वर गेला. त्याच्याकडे आता काय नाही शिल्लक राहिलं. सरकारकडे पण मागून काय करणार. ती किमान माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय, ती जी ड्युटी आपण लावली ती किमान 20% पर्यंत घेऊन जा. म्हणजे आपला जो स्थानिक काजू उत्पादक आहे त्याला कुठेतरी श्वास घ्यायला कुठेतरी जागा मिळेल, कुठेतरी तो आपली शेती करू शकेल. ही चांगली चांगली साहेब लोक तिकडे नोकरी धंदे सोडून काजू उत्पादक झालेले आहेत, त्यांना संरक्षण सरकारने द्यावं. एवढं या निमित्ताने मी सरकारकडे मागणी करतो अध्यक्ष महोदय, आपल्या निमित्ताने मागणी करतो. त्याच्यानंतर विषय आहे तर महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की झाडं लावली, अनेक झाडं लावली, करोडची झाडं लावली. आता पुढचा टार्गेट 10 करोड झाडांचा आहे लावण्याचा. अध्यक्ष महोदय, मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ मालवण ज्या मतदारसंघातून येतो, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे किंवा माझ्या जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त ग्रीन कव्हर म्हणतोय मी, सर्वात जास्त ग्रीन कव्हर माझ्याकडे असून सुद्धा सर्वात जास्त लाकूड तोड हे माझ्याच जिल्ह्यात होते, बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात होते. जर आपण झाडं लावायचं बोलतोय तर वन विभागाने याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. ह्या निमित्ताने नाही, त्यांच्या इतर कुठल्या तरी आयुध्यामध्ये. वन विभाग नेमकं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल किंवा बाजूच्या जिल्ह्यात कोकणामध्ये असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये असेल, नेमकं करतंय का हे आमच्यासमोर आता साहेब प्रश्न पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही झाडं लावायला सांगताय, तिथे झाडं तोडतायत, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावरती कोण लक्ष देत नाही. अहो, त्या झाडं तोडल्यामुळे, ते जंगलं रिकामी झाल्यामुळे ते जनावरं आता खाली यायला लागलेत लोकवस्तींमध्ये. आता माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये संघर्ष व्हायला लागलाय, जीव जायला लागलेत, शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. तुम्ही आताही कोकणाच्या कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, काय रे बाबा शेती करशील का? नको बाबा, आम्हाला ते नको, पहिल्या जनावरांना सांभाळा. आम्ही DFOला विचारतो अध्यक्ष महोदय, अहो DFO साहेब, तुम्ही काय करणार आहात? ते जंगल तोडल्यामुळे ते सगळे जनावर खाली येत आहेत, काय उपाययोजना आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय,
एकतर ते जे काही DFO भरले गेलेत ते सगळे अमराठी आहेत. आमच्याकडे अध्यक्ष महोदय मालवणी बोलली जाते तळ कोकणामध्ये. आमचा मालवणी माणूस, ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस फोन करून त्या DFOला काय बोलणार आहे? साहेब रेड्डी अय्यर आहेत तिकडे DFO म्हणून. 3 वर्षापासून रेड्डी होते, आता कोणतरी अय्यर आले. माझा कुठल्याही भाषेवरती काही आक्षेप नाहीये किंवा कोण कुठल्या राज्यामधून आला त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये. पण साहेब आमचा इकडचा मालवणी माणूस जर त्याला तक्रार करायची असेल, गवरेडा घुसला आमच्या शेतात ह्याच्याबद्दल जर तक्रार करायची असेल, ती भाषा कळणार आहे का त्या तिकडे DFOला? अहो तक्रारी देऊन सुद्धा त्याच्यावरती काय उपाययोजना होत नाही अध्यक्ष महोदय. किती तक्रारी करायच्या? वन खात्याचा, खरोखरच वन खात्याचा टांगा पलटी झालाय असं मला आता जाणवायला लागलेलं आहे. कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही. अहो साधे बांबू लागवड, मी मागच्या कुठल्या तरी अधिवेशनामध्ये पण बोललो, त्याचे कोंब खाल्ले जाते, काही होत नाही साहेब. अध्यक्ष महोदय काही होत नाही. या वन विभागाकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आम्ही DPDCचे सदस्य आहोत अध्यक्ष महोदय. त्या DPDC मध्ये बसल्यानंतर फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची एक तरतूद आहे. आपण जंगलामध्ये कसलं फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय, कोणासाठी उभा करतोय ते ह्याचं कधीतरी आम्हाला कळव. लाखो रुपये फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली चाललेत आणि आपण इथे झाडं लावं सांगतोय. अहो झाडं वाचवणार कधी आपण? ही जंगलं रिकामी होत चाललेत, कोणतरी लाकूड तोडून घेऊन चाललेलं आहे. आपलं काही नियंत्रण नाही अध्यक्ष महोदय. ह्याच्यावरती सरकारने लक्ष द्यावं. महामहिम राज्यपालांच्या मनोगतामध्ये ह्याचा उल्लेख झालेला आहे, म्हणून मला हा विषय इकडे बोलावा लागला. ट्री कव्हरचा आताच साहेब महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असाही उल्लेख आहे की जवळपास 15,575 करोड हे फायनान्शियल असिस्टन्स हे क्रॉप डॅमेजला देणार आहे. माझ्याबरोबर अनेक इकडे कोकणाचे पण आमदार बसलेले आहेत साहेब. अजून पंचनामे सुद्धा साधे झालेले नाहीत. ते पंचनामे करण्यासाठी अध्यक्ष महोदय किमान इकडे कोण जे काय मंत्री महोदय असतील त्यांनी पंचनामे सुरुवात करायला तरी आता निर्देश खाली द्यावे, कलेक्टरांकडे द्यावे आणि इतर. हो साहेब, साहेब बोलू की नको बोलू? साहेब आपण कोकणातले आहात, ते पंचनामे सुरू व्हावे त्याच्यासाठी आपण कलेक्टर आणि खालच्या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून किमान खाली आपण सांगावेत एवढी विनंती करतो आपल्याला. कारण का आता हवालदिल झालेले आहेत सगळे शेतकरी. म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय या निमित्ताने ही विनंती केलेली आहे. ज्याचा राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्याचा उल्लेख नाही, पण मी सातत्याने जेव्हा जेव्हा अधिवेशन होतं, जेव्हा जेव्हा संधी मला मिळते अध्यक्ष महोदय, मी नेहमी गो हत्या ही महाराष्ट्रामध्ये थांबवावी ह्याच्यासाठी मी सातत्याने मी बोलत असतो, प्रयत्न करत असतो. अध्यक्ष महोदय, गो हत्या थांबली आहे का महाराष्ट्रामध्ये? एकदा तपास घेऊन बघा काय चाललंय, एकदा तपासा. ह्याच सभागृहामध्ये बोलण्यात आलं होतं की जो हिस्ट्री शीटर भेटेल या गुन्ह्यामध्ये दुसऱ्यांदा जो गुन्हा त्याच गोहत्येच्या म्हणजे गोहत्ये संदर्भात जो कोण दुसऱ्यांदा गुन्हेगार सापडेल त्याच गुन्ह्यामध्ये सापडेल त्याला मोका लावण्यात येईल असं ह्याच सभागृहामध्ये सांगण्यात आलं होतं. तुम्ही साहेब अध्यक्ष महोदय कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणालाही पाठवा, त्या PIशी बोला. आम्ही त्याला सांगतो अध्यक्ष महोदय हा दुसऱ्यांदा पकडला गेलाय, ह्याच्यावरती तुम्ही मोका का लावत नाही? हा सराईक गुन्हेगार आहे, हिस्ट्री शीटर आहे, गो हत्येमध्ये ह्याचा अनेक वेळेला नाव आलेलं आहे, तुम्ही ह्याला मोका का लावत नाही? अशी आम्हाला कसली ऑर्डर नाही आहेत असं सांगण्यात येतं. आपण गायीना वाचू शकत नाही. एक पण गाय का महाराष्ट्रामध्ये मारली जाते अध्यक्ष महोदय? आणि किती वेळा आम्ही सभागृहामध्ये बोलायचं ओ मोका लावला जाणार असं ह्याच सभागृहामध्ये सांगितलं गेलं, मग का लागला जात नाही? एक तरी नाव जाहीर करावं सरकारने की ह्या गुन्हेगारावर हा गोहत्ये बंदीमध्ये गोहत्येच्या ह्या केसमध्ये हा पकडला गेला आणि ह्याच्यावर आम्ही मोका लावला असा एक आरोपी या सभागृहामध्ये तुम्ही जाहीर करावा. माझी विनंती आहे सभागृहाला. आपण साहेब असं करणं योग्य नाही. हे सगळे गोरक्षक हे जे आपली जीवाची बाजी लावून जे रस्त्यावर उभे असतात त्यांच्यावरती खटले काढले जातात, त्यांच्यावरती खटले आणले जातात आणि ते केसेसमध्ये अडकले जातात साहेब.
माझी विनंती आहे सरकारला, अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती मोका तुम्ही लावला, पण ते खाली पोलीस स्टेशनला माहीत नाही, ACP DCPला माहीत नाही. अहो इथे एक गोळी मारली जाते कोणाच्या तरी बिल्डिंगवर, त्या रोहित शेट्टीच्या त्या इमारतीवर बिल्डिंगवर गोळी मारली गेली, त्याचं प्रोटेक्शन बघा साहेब किती आहे. तुम्ही JVPDच्या त्या रस्त्याने जा, त्या रोहित शेट्टीच्या बिल्डिंगवर गोळी मारली गेली आणि रस्ता जाम होतो संध्याकाळी, इतके बॅरिकेड लावून ठेवले तिकडे. अहो रोहित शेट्टीचा जीव महत्वाचा आहे, आमच्या गायींचा नाहीये. कुठली पद्धत आहे? अहो जाऊन प्रोटेक्शन बघा त्याला किती दिलेलं आहे, द्या प्रोटेक्शन, माझी काय हरकत नाही. पण एका बाजूला आपण सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे की या बाबतीमध्ये मोका कायदा लावला जाईल, मग तो लावला का जात नाही? अजूनपर्यंत किती मोकाच्या अंतर्गत या किती लोकांना घेतले गेले, त्यांच्यावर त्या केसेस झाल्या, एकदा सभागृहामध्ये होऊन जाऊ द्या, मी विनंती करणार आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ड्रग्सचा. अध्यक्ष महोदय, मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येतो, आम्ही गोवा राज्याच्या बॉर्डरवर आहोत. डुप्लिकेट दारू जी बनते ती गोवा राज्यात बनत नाही साहेब, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनते. जे ड्रग्ज येतात आमच्याकडे, जे 2-3 मार्ग आहेत जिल्ह्यामध्ये घुसायचे, त्या तिथूनच घुसतात साहेब महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे ड्रग्सच्या बाबतीत आपण सांगतो हा देशामध्ये प्रॉब्लेम आहे. मागच्या कुठल्या तरी एका मी ह्याच्यामध्ये ऐकलं होतं की हा देशामधला प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती उपाययोजना शोधतोय. म्हणजे ही सगळी जी काय तरुण पिढी आपली सगळी वाया गेल्या. हो सिंधुदुर्गामध्ये किती केसेस ड्रग्ज ओव्हरडोसमध्ये, तरुण 21-22 वर्षाची पोरं मेली ड्रग्ज ओव्हरडोसमध्ये. आता गोवा राज्यामध्ये कुठली पार्टी बंद होते, ती कुठेतरी आतमध्ये घुसवले जातात ड्रग्ज आणि तिथून मग परत पार्टी असताना तिथे परत पाठवले जातात. आम्ही जेव्हा तिकडच्या SP ना सांगतो की साहेब आपण काय करताय, नुसते रेड कसले मारताय? अहो रेड तुम्ही अमुकावर माराल, पण त्याच्या मागचा ट्रेल शोधला पाहिजे तुम्ही. ते ड्रग्ज आलं कुठून, त्याचं पेमेंट केलं कोणी? नुसतं एकाच्या घरात ड्रग्ज सापडले. आता साहेब त्यांनी पद्धत बदलली, आता ते काळे निग्रो वगैरे आता येत नाही ड्रग्ज घेऊन कुठल्या राज्यामध्ये. आता त्यांनी लहान मुलं जे स्कूल बॅगमध्ये, जे लहान पोरं जे फिरतात ना, त्यांच्या मार्फत आता ड्रग्ज विक्री सुरू केलेली आहे. लहान मुलं आता याच्यामध्ये आलेली आहेत, या नेटमध्ये. आपण साहेब एका मुलाला पकडलं, त्याच्यामध्ये आपण ड्रग्ज शोधले आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडले, तर आपण त्या मुलावर केस करणार आहोत. करता त्याच्यानंतर काय? ते ड्रग्ज येतात कुठून? अहो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघा, अहो हैदोस घातलंय ड्रग्जनी. आता आमची सगळी पिढी आता गोवा बाजूला असल्यामुळे संध्याकाळी काय करणार? चला गोव्याला, संपला विषय. मग आपण काहीतरी हे थांबवण्यासाठी आपण काहीतरी सरकार म्हणून हे करणार आहोत की नाही? अध्यक्ष महोदय, आपल्या या निमित्ताने महामहिम राज्यपालांच्या या सगळ्या अभिभाषणामध्ये समर्थन करण्यासाठी जरी उठलो असलो तरी हे सगळे विषय गंभीर आहेत, सगळे विषय महत्त्वाचे आहेत आणि सगळे विषय हे तातडीने ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळं बोलून मी महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.